हा जो मरून कलरचा आहे ना, हॉलमधल्या बेडवर असतो तो गालीचा आहे. वरती ड्राय यांचे पाणी नाही गळत बाथरूमचे मॅट, कारण की मी अर्धा तासासाठी लावले होते आणि एकदम ड्राय आहे ते. बाथरूमचे मॅट आहेत. इथे कुशन आहेत छोटे छोटे, जे सोफ्याबरोबर असतं. शेतातलं लसूण आईने तिथे वाळत घातला आहे, त्यांच्या सर्वा करून आणलेला. त्यानंतर माझ्या ज्या चेअर आहेत त्यांचे कवर मी इथे धुले. चेअरवर जे कुशन आहे त्याचेही 4 कवर आहेत. आणि आतमध्ये हे कुशन असं आहे, ब्लॅक कलरचं छान फ्लावरचं डिझाईन आहे. इथे पिलो आहे, इथे लोड आहे, इथे बेड आहे बाय द वे, इथे त्या कुशनचं कवर आहे. तर हे सगळं माझी चालली आहे घराची साफसफाई, कारण की आमोशेला घर स्वच्छ करायचं असतं. आणि खिडक्या वगैरे सगळं मी बंद केला. उन्हाळा सुरू झाला की धूळ यायला लागते. सध्या मॅट धुतले त्याच्यामुळे असं टाकलं. सर्व बेडशीट आता मी मशीनला लावले. त्या बेडवरचंही काढलं, ह्या बेडवरचंही काढलं. तर घराची क्लिनिंग करून झाली आहे माझी. आता एकामागे एक मी फक्त कपडे धुवून घेते. रुपाली भांडी वगैरे घासून गेली आहे. इतके भांडी होते, आता काल पाहुणे आले होते तरी पण मी जेवणं सुरू होईपर्यंत एकही माझं भांडं नव्हतं खरकटं. तरी बघा भांड्यांची पूर्ण जाळी भरली आहे. त्याचबरोबर इथे एवढी सगळी भांडी आहे, सगळी घासलेली आहे, ती लावायची आहे. बाय द वे टेबलवरचा थोडासा भांड्यांचा पसारा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. घर आवरून झालं आहे. सकाळपासून जवळजवळ 5-6 वेळेस वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर बाथरूम वगैरे जेवढं माझ्याच्याने क्लीन होईल तेवढं क्लीन करून आंघोळ झालेली आहे. स्किन केअर करून झालेलं आहे. आणि आता मला करायची आहे देवांची पूजा. तर आता थोडीशी डीप क्लिनिंग करते देव्हाऱ्याची आणि मग पूजा करते. डीप क्लिनिंग म्हणजे हे देव्हाऱ्याच्या वरचा भाग आहे, हा वरती ठेवलेला असतो. तर मी तो उचलला जातो, तर तो उचलून वरची धूळ वगैरे पुसून घेतली. व्यवस्थित धूळ येतेच, कारण जसं की आता हे बघा, हे कसं क्लीन आहे ना एकदम, तसं याच्यावरती जाणवेल धूळ. तर माझ्याकडे देव्हाऱ्याची सेपरेट छोटी झाडू आहे, शिराई, ज्याच्याने मी हा देव्हारा क्लीन करत असते. देव सध्या असे इथे सर्व ठेवून घेतले आणि संपूर्ण देव्हाऱ्याची मी छान अशी क्लिनिंग करून घेतली. इवन मूर्ती पण मी छान स्वच्छ केल्या. परंतु फुलवाल्या ताईंनी फुलं नाही दिली आहेत, त्यामुळे फुलं नसले की आपली पूजा आपल्याला अपुरी वाटते. तर तसंच काही मलाही वाटतं आहे. तर इव्हन मी हा पूर्ण टेबलच पुढे ओढून घेतला होता. त्याच्या मागे हे धूळ, हवेने जी येणारी धूळ वगैरे क्लीन करून घेतली. आणि इकडे मी चौरंग नाही ठेवला ह्यावेळेस, कारण चौरंगाचं ना त्याला ती सिल्वर फॉईल आहे ना, तर ती निघाली. तर मला असं वाटलं की अशी निघालेलं नाही ठेवू, तर म्हणून मी पाटावर इकडे पण अशा पद्धतीने ठेवलं आणि झाली माझी छान अशी पूजा करून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आहे गुढीपाडवा. तर वर्षाची सुरुवात म्हटलं जातं आणि आजच्या दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येमध्ये आले होते, तर अयोध्येतल्या लोकांनी प्रभूंच्या स्वागतासाठी गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं होतं, रांगोळ्या काढल्या होत्या. तर आपणही हा दिवस खूप आनंदाने उत्साहाने साजरा करतो. तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बघू शकता, ही मला प्रतीकने विमेन्स डेला घेतलेल्या कुर्त्या, 3-4 कुर्त्या घेतल्या होत्या त्यांनी मला, त्याने मला. तर त्यातली ही ब्लू कलरची कुर्ती मी वेअर केली आहे आणि थोडीशी तयार देखील झाली आहे, कारण की सण म्हटल्यानंतर थोडंफार तरी आपण तयार व्हायलाच हवं. तर माझी अंघोळ वगैरे झालेली आहे सकाळी सकाळी. आता प्रशांतजी अंघोळ करताय, त्यांची अंघोळ झाल्यानंतर आम्ही गुढीची तयारी, गुढी उभारणार आहोत. प्रशांतजींनी आंघोळ करून ते पटकन, इथं आमच्या जवळच बाजार आहे, तर लिंबाचा पाला, नारळ, हरड्या करड्याची माळ, त्याचबरोबर फुलं आणि गुढी उभारण्यासाठी नवीन ब्रशही आणले त्यांना. आणि वेळूची स्पेशल काठी, फर्स्ट टाईम मी ह्यावेळेस गुढीसाठी स्पेशल वेळूची ही काठी देखील आणलेली आहे, 80 रुपयाची. नाही तर इथून मागे आम्ही स्टीलच्या पाईपला गुढी बांधायचो. गुढी उभारत असताना प्रशांतजींनी मोठ्याने गाणे लावून दिले होते, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं आहे. तर गुढी उभारण्यामध्ये मात्र आपले प्रशांतजी अग्रेसर असतात, एकदम पुढे असतात असं म्हणायला काय हरकत नाही. नेहमी गुढी तेच उभारतात, असं काही नसेल आय थिंक की बायकांनी नाही उभारायची वगैरे, बायकाही उभारतात. मी बाल्कनीतलं बघितलं, काही बायका गुढी बांधत होत्या. तर तांब्यावर ते स्वस्तिक काढत होते आणि मग मी त्यांना सांगितलं की मी पाट असं छान सजवते, म्हटलं डायनिंग टेबलवरच मी पाटावर फुलाच्या पाकळ्या वगैरे ठेवते, तर तुम्ही उभी करा. पण मग ते मला सांगत होते मी लहानपणापासून गुढी बांधत आलो, उभी नाही करत आलो, नुसती उभी नाही करायची तर बांधायची आहे. बरं म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जशी ठेवायची आहे तशी ठेवा.
तर मग लिंबाचा पाला आणि त्यांनी काय केलं हळदीकारड्यांची बाळणी आणली ते जे हातामध्ये घालतात ना गोल असं रिंगसारखं कडं आणलं होतं एक मोठं पण ते आणताना त्यांच्याकडून तुटलं आणि त्यांनी चक्क ते बांधलं कलाव्यामध्ये आणि ते अर्ध बांधून दिलं बुवा बांधायला पाहिजे म्हणून. आणि हे बघा इथे आम्ही आमच्या बाल्कनीच्या राईट साईडला उजव्या बाजूला इथे गुढी बांधत आहोत आणि मी नेमकं आजच आमचे जे ब्लँकेट्स जे काय आहे पांघरण्याचे कपडे ते देखील धुतलेले आहे त्याच्यामुळे ते देखील बाल्कनीमध्ये वाळत आहे. पण छान अशी गुढी आम्ही इथे उभी केली अशी जरा बाहेर बघू शकता लिंबाचा पाला वगैरे लावून. त्यानंतर आम्ही काही फोटोही काढले. जेव्हाही कुठले फेस्टिवल येतात तेव्हा जर मुलं घरी नसले तर मग मुलांची आठवण येत राहते. प्रतीक गेलेला आहे मुंबईला की पुण्याला गेला आहे कामानिमित्त. आम्ही दोघंच आहोत. करीना तर पुण्याला आहे आणि इथे मी गुढीची व्यवस्थित पूजा करून घेतली. खाली पाट आहे पण मग आता मला ज्या गोष्टी मी नाही करू शकत त्या प्रशांतजींकडून करून घ्याव्या लागतात की गुढी जिथे उभी केली तिथे पण पुष्प अर्पण केलं. सेल्फी मोडवर कॅमेरा ठेवल्यामुळे तुम्हाला ते उलटं दिसत असेल पण मी बरोबरच ओवाळलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही गुढी उभारून दिली. आणि हो प्रशांतजींना उपास करू म्हणून माझ्या आईवडिलांच्या घरी जेवायला आहे. माझ्या भावाचं आजोबांचं आणि 2-3 उपास करू आज त्यांच्या घरी जेवायला आहे म्हणून आम्ही तिकडे जाणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आम्ही फोटो काढले आणि मी गुढीला जिरे मिरे हिंग आणि असा तो नैवेद्य जो दाखवला जातो ना तो सगळा नैवेद्य मी दाखवून दिला कारण की आम्हाला सिन्नरला जायचं होतं म्हणून मी तोच नैवेद्य दाखवला. आणि फायनली आमचा असा डिसिजन झाला की मी पण प्रशांतजींबरोबर जाते. तर मी जसं म्हटलं आईकडे आज प्रशांतजींना उपास करू जेवायला आहे माझ्यासाठी डब्बा येणार होता पण प्रशांतजींनी मला खूप आग्रह केला की तू पण चल इथे राहून काय करणार आहे एकटी. तर मी पण निघालेली आहे. घरातल्या देवांची वगैरे सगळी पूजा करून झाली. आता 11 वाजले. 11ला जेवायला बोलवलं होतं यांना पण काही नाही अर्धा तासामध्ये पोचून जाईल. गावाकडे कसं लवकर जेवतात आणि जोपर्यंत उपास करू जेवत नाही बाकीचे लोक नाही जेवू शकत. आता आम्ही लवकर जातो. आणि इथे प्रशांतजींचं ताट केलं गेलं आहे. गरमागरम पुरणाच्या पोळ्या. साराचा कलर बघू शकता. रस माझ्या भाचीने मला सांगितलं खूप गोड आहे त्याच्यामुळे मी खाणार नाही. कसा किलो भेटतो रस? 80 रुपये. हां का? सुषमाकडे त्या दिवशी हाच आणला होता वाटतं. आणि हे आहे माझ्या जेवणाचं ताट. आता मी जमिनीवर नाही बसू शकत. मम्माला मी सरप्राईज दिलं. कसं वाटलं सरप्राईज? तर मम्मा खाली बसते जेवायला. आणि स्वरा दीदी आमची भांडे घासते गाणे ऐकत. मी आणि वीर 2 व्हीलरवर बहिणींच्या घरी आलो लोंढे गल्लीतनं. वीर मला घेऊन आला. हे बघा छान गाडी चालवली त्याने. आज पहिल्यांदा मी भाच्याच्या गाडीवर बसली. मस्त घेऊन आला. ओम नमः शिवाय. या तुमचे. अरे बापरे डायरेक्ट अरे बापरे आयुष्यमान भव. ते मला सोडून द्या. हाय गाईज आपण यांच्या घरी आलेलो आहोत. किती छान दिसते. मशीन मध्ये धुतलंय का? नाही असं कसं झालं ते गोळा एका दुकानात नाही ना घेतल्या ना. हो का? आता मी पाणी खूप लूज झाली होती. हा का? हो ना. मी आता 8 दिवस तर नुसती खाय वजन करतो. मी आता माझी तुझ्यापेक्षा दाड तुझी उंची कमी आहे त्याच्यामुळे तुला तसं वाटतंय तू बारीक झाली माझ्यापेक्षा. काय करते मला सांग ना. शपथ देवाची शपथ तू माझ्यापेक्षा 100% बारीक आहे. मला नाही वाटत अगं. सकाळी योगा बेडवर 5 मिनिटं डॉक्टरांनी सांगितले. अच्छा. हाय गाईज माझ्या बहिणीला मी खूप बारीक वाटते. आणि बघा बहिणींकडे आलं की आपली तारीफ होणार हे फिक्स ठरलेलं असतं. माझ्या बहिणींना मी खूप छान वाटते कारण माझ्या बहिणी छान आहे. वाटायचं काहीतरी क्यूट दिसते बघ बरं. अगं त्याचं मन सुंदर असतं ना. तर बघ अक्काला बघ मी खूप सुंदर वाटते.
आम्ही जो शेजारी झोपायचो ना, मी असं आता मला झोप येत नाही, मी रात्रीची पाहायची इकडं. कोंबड पण एकदम बारीक झोपायची. आता दुपारचे 3:15 वाजलेले आहे. मस्तपैकी माहेरी पुरणाच्या पोळ्यांचं जेवण केल्यानंतर मी इकडे आली बहिणींच्या घरी आणि आता पाय खूप दुखत आहे म्हणून अशी लोळली आहे. लोळल्या चालल्या आमच्या गप्पा. अक्का आणि मी गप्पा मारतोय. आणि हा बघा, हा कोण आला आहे. हाय गाईस. मिस यू टू. इकडे रॅक मध्ये ग्लास नव्हता. हाय बाबला बाई. ए बघला म्हणतो माझ्या बहिणीला. हा ना प्रतीक, तू खूप मला वाटतोय. पण तो काय इतकं कमी पण करतो. हा, 1 महिना लागेल मला. ती काहीतरी ट्रिक पप्पांना पण सांग. नाही, त्यांना टाइम लागतो जरा जास्त. बरं जा आता तोंड धुवून घे. चला उठून. ए अगं शाळेत त्याचं स्कॅटरिंग, त्याचं अपसरण जे आहे ते कमी असतं. त्यामुळे त्या सनसेटच्या वेळेला सूर्य कसा दिसतो आपल्याला, कसा दिसतो, ऑरेंज. ॲज अ रिझल्ट रेड येलो लाईट रिचेस अस डिरेक्टली अँड सन appears रेड. रेड लाईट इज स्कॅटर्ड लेस दॅन ब्ल्यू लाईट. रेड लाईट हा ब्ल्यू लाईट पेक्षा लेस स्कॅटर होतो. लेस स्कॅटर म्हणजे कमी पसरतो. आरोही उत्तर देताय का तुम्ही पण? देते ना. का मम्मी टीचर आहे म्हणून तुला उत्तर देणं म्हणणे काय मुभा आहे का? तसं काय नाही ना. कानावरचे पेनची कॅप काढा. पेनची गेम काढणार. हो, आम्हाला प्रत्येक ठिकाणी फॅशन करायची. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी. जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे, माझी ही बहीण सुषमा जी की 11वी-12वीची टीचर आहे, प्रोफेसर म्हणू शकतो आपण तिला. ती म्हणती प्रोफेसर नको म्हणू, कारण ज्युनियर 11वी-12वीला शिकवते. तर ती क्लासेस पण घेते बऱ्याच मुलांचे. तर ती आत्ता क्लासेस घेते आणि मी लोळून माझा चालला आहे आराम. लांब आहे का? लांब जायचंय, पाहिलं का कुठे? आता संध्याकाळचे किती वाजले प्रतीक? 6 वाजून गेले. 36. 6:30 झाले आणि आम्ही निघालो आता विजयनगरवरनं नाशिक रोडला आमच्या घरी जाण्यासाठी. आणि सिन्नरला आडव्या फाट्याला एक दुकानामध्ये माझी बहीण सुषमा तिच्या मुलासाठी काही शॉपिंग करते. तर मग तिने आम्हाला फोन केला की चॉईस सांगायला या बुवा. म्हणजे आता आम्ही आलो आहे, तर आम्ही जातो त्या दुकानामध्ये जयला शर्ट घ्यायचे. तर म्हणून आम्ही इकडे वळलोय. आता इथे आलेलो आहोत. इथे सुषमा जयसाठी शॉपिंग करते. ती बोलली तुम्ही जाता जाता येऊन जा, म्हणून आम्ही इथे आलोय. आता बघतो आता इथलं कलेक्शन वगैरे कसं आहे काय. मी फारच ब्लाउंड कलर, मला तर मी असे प्लेन रेड ब्लू ग्रीन असे चूज केले असते कलर. आणि आम्हाला घरात येऊन 5 मिनटं झाले आणि आता आम्ही परत खाली चाललो आहे. खाली कशासाठी चाललो आहे तर आमचा सोनू दादा म्हणजे बबला अक्काचा मोठा मुलगा, त्याने आधीच गाडी घेतलेली होती क्रेटा, पण ती पेट्रोल होती. आता त्याने क्रेटाच घेतली पण डिझेल घेतली. तर आज त्याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गाडीची डिलिव्हरी घेतली आहे. त्यासाठी मी आता गाडीची पूजा करण्यासाठी चाललेली आहे खाली. माझ्याबरोबर प्रशांतजी, प्रतीक ते पण येत आहे. रात्रीचे 7:45 वाजले आणि आम्ही अशा पद्धतीने खाली येऊन थांबलो. तोच ते होती आजी. गाइस यू कॅन सी सोनू दादा गाडी घेऊन आला आहे. थँक्स ब्रो. मस्त हार लावला आहे आणि गाडी तुम्ही बघू शकता क्रेटा डिझेल. तर आता पूजा करणार आहे मी. पाण्याचा तांब्या वरतीच विसरून आले, मग सुनबाईला पाठवलं वरून तांब्या घेऊन ये म्हटलं. तर हे बघा, आधीची पण व्हाईट कलरचीच होती पण आधीची पेट्रोल होती आणि आधीची त्याने साधारण 1 वर्ष ठेवली. का रे सोनू, पहिली गाडी वर्षभर ठेवली का तू? 22 महिने. पहिली 2 वर्ष जवळजवळ होती. हे बघा पियू दीदी पण आहे बरोबर. पियू दीदीचे दोन्ही बच्चा. हां प्रशांतजी हाफ चड्डीवर.
अरे व्हॉइस ओव्हर कर ना मावशी. मावशीने सीट पाहिजे काय आणलं अरे काय नव्हतं माझं लक्ष गेलं बरोबर. अरे मग काहीतरी पाहिजे ना. पाय ना आता ते आता इथून सुरुवात केलं सिंद्र पर्यंत चालेल ते. हो मग हाय स्वस्तिक बनवण्यात येत आहे. हे पाय कोणाचे? शौर्याचे ना. अरे वा कुठे गेला आर्यन? होत्या मग त्यांना सांगायचं ना. इव्हन हे याच्या मागे शास्त्रीय कारण आहे स्वस्तिक बनवण्यामागे. मधले डॉट यांनी बनवलंय ते कुणी या दोघींनी. चक्क काय जोपर्यंत बरं जाऊ द्या. हा ना आता पूजा कर ना. पुढच्या 2 वर्षांनी फॉर्च्युनर येऊ द्या ना. सोनं इथे हा मी पण येऊ का इथं पुढं होतो रे. हा सोडून दिलं. अरे तुला ओळायचं का? मग आर्यनला ओळायचं का म्हणजे असं कधी असतं का? एवढं नको नको पुरवायचंय तुला 2-3 दिवस. आर्यन इकडे बाळा. आर्यन छोल्या चला फॅमिली फोटो घ्या. हे बघ छान दिसतं. ए बाई मला हिला पण तुला लावायचं डब्यात पडे का. दे ना त्या तुम्हाला सांगते. हे घे छोल्या छोल्या इकडे बस झालं. अरे अरे समर्थ चल. बाय 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 कर मम्मीला म्हण. जा म्हण. जा म्हण तुम्ही जा. हो आजी कशी झोपा. हो तुम्ही जा. बाय 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 बाय. त्याला असं जा. चला ए चला ना. अरे बाय जाते. जाऊ का आम्ही. नको नको म्हणतोय. उद्या ये उद्या ये उद्या ये. काय गे शाहू. बाय शाहू. चल रे अरे बाय बाय. त्याला जायचं नाहीये ग. आणि समर्थ म्हणजे प्रियाचा मुलगा घरी जायलाच तयार नव्हता. त्याला माझ्याकडेच राहायचं होतं. मला खूप छान वाटतं जेव्हा मुलं असे करतात.